तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये चॉकलेट बर्फी करतोय। तर इथे तुम्ही चॉकलेट बर्फीसाठी तुम्ही बॉर्नव्हिटा वापरू शकतात किंवा कोको पावडरसुद्धा वापरू शकतात। तर इथे चॉकलेट बर्फी करण्यासाठी इथे लागणारे साहित्य आहे, मी इथे अमूल प्रो प्लस मेल्टेड मिल्क फूड ही पावडर घेतलेली आहे। ही जी पावडर आहे ही मी 500 ग्रॅम घेतलेली आहे। इथे काजूचे मी असे छोटे असे काप करून घेतलेले आहे। 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि पाव लिटर दूध घेतलेलं आहे। आता आपल्याला कढईमध्ये तूप ॲड करून घ्यायचं आहे। तूप पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। तूप मेल्ट झाल्यानंतर आपल्याला हा जो दूध आहे, दूध ॲड करून छानपणे आपल्याला साधारणपणे आपल्याला एक उकळी आणून द्यायची आहे। म्हणजे साधारणपणे तुम्ही 5 मिनिटं छान मस्त त्याला गरम म्हणजे दुधाला गरम करून घ्या। तुम्ही बघू शकता की साधारण अशी उकळी आलेली आहे। आता इथे ही जी मी चॉकलेट पावडर घेतलेली आहे, ही चॉकलेट पावडर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे। आणि मार्केटमध्ये चॉकलेट खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट्स पावडर मिळतात। म्हणजे बॉर्नव्हिटा, त्यानंतर हॉर्लिक्स वगैरे तुम्ही त्याचाही वापर करू शकतात। तर हे जे मिश्रण आहे, हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे घट्ट करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण करताना गॅस बारीकच ठेवायचा आहे। मंद गॅसवरती आपलं हे मिश्रण छान मस्त करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी इथे हे मिश्रण घट्ट झालेलं आहे। आता शेवटी आपल्याला पण यामध्ये 2 चमचे तूप ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, या प्लेटला सुद्धा मी तूप लावून घेतलेलं आहे। आता म्हणजे घट्ट झाले जे मिश्रण आहे ते आपल्या या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। थोडं स्पूनच्या सहाय्याने असे पसरवून थंड करून घ्यायचं आहे। आता इथे हे मिश्रण थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे। आणि तुम्ही हे जे मिश्रण आहे तुम्ही याला हवा तो तुम्ही आकार देऊ शकता। तर इथे मी बर्फीचा आकार देणार आहे। तुम्ही पेढ्याचा आकार देऊ शकतात, बर्फीचा आकार देऊ शकतात, तर किंवा वेगवेगळे छोटे छोटे तुम्ही टॉयजसुद्धा करू शकतात। तर इथे मी बर्फीचा आकार दिलेला आहे। अशा प्रकारे मी बर्फी तयार करून घेतलेली आहे। आता इथे हे जे काजूचे काप आहेत ते मी यावरती छान मस्त ठेवून हलक्या हाताने असं प्रेस करून घेते, म्हणजे ते निघणार नाही। आणि कसं आहे ना, आपलं चॉकलेटवरती व्हाईट कलरचे काजू छान दिसतात, उठून दिसतात, म्हणजे एक प्रकारचा अपोजिट कलर। तर इथे अशा प्रकारे मी छान सगळ्या चॉकलेट बर्फीवरती असे काजूचे काप छान मस्त म्हणजे लावून घेतलेले आहेत। तर गाईज तुम्ही सुद्धा अगदी झटपट अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही मुलांसाठी अशी चॉकलेट बर्फी तयार करू शकतात। आणि अजून एक गोष्ट सांगेल की ही बर्फी करण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो, जास्त वेळ लागत नाही। आणि तुम्ही हे एका डब्यामध्ये तुम्ही ही बर्फी तुम्ही स्टोअर करू शकता। ही बर्फी 1 महिना आरामात राहते। तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या। आणि इथे मी एका डब्यामध्ये अशा प्रकारे ही चॉकलेट बर्फी स्टोअर करून ठेवलेली आहे आणि माझ्या मुलाला ही चॉकलेट बर्फी खूप छान आवडते आणि तो आवडीने खातो आणि ही 1 महिना आरामात या डब्यामध्ये राहते, रूम टेम्परेचर